नमस्कार मित्रांनो, नालायक कार्टी या चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आणि यावेळी आपण पावसाळी आउटिंगसाठी आलो आहोत कर्जतला. आपण पळसदरीच्या जवळपासच एका फार्म हाऊस मध्ये स्टे करणार आहोत. आणि तुम्ही बघू शकता सुंदर अशी, कदाचित उल्हास नदीच असावी, सुंदर अशी नदी वाहते. पाणी खूप भरलंय त्यामुळे आम्ही वॉटरफॉलला वगैरे जाण्याची रिस्क नाही घेत आहे. आणि या स्पॉटला थांबल्याचं कारण की एकदम अप्रतिम अशी विठ्ठलाची मूर्ती आम्हाला इथे दिसली. आणि प्रति पंढरपूर आळंदी असं या ठिकाणी बोर्ड लावलेलं. मग आम्ही इकडे थांबून बोललो विठ्ठलाचे दर्शन घेऊया आणि पुढे मार्गस्थ होऊया. इथे खाली पूल आहे, वर मचान आहे, त्याच्या खाली एक रूम आहे ज्यात 4-5 लोक राहू शकतात. इकडे 2 रूम आहेत आणि इथे मोठी रूम आहे ज्यात 10-11 लोक राहू शकतात. आणि इथे 4-5 लोक राहू शकतात. वॉशरूम्स वगैरे सगळे क्लीन आहेत. जेवण सुद्धा चांगलं आहे. आणि ओव्हरऑल 25 लोकांची कॅपॅसिटी आहे. आणि इथे खेळायला काही गेम सुद्धा आहेत. आणि ही आमची एनकेची मंडळी मजा करताना. पूलवर आम्ही एक गेम खेळलो. गाणं प्ले होत असतं आणि गाणं स्टॉप झाल्यावर आपल्याला करेक्ट लिरिक्स बोलायचे आहेत. जर आपण चुकीचे लिरिक्स बोललो तर आपल्याला पाण्यात ढकलण्यात येतं. तर ही बघा आमची मजा. फार्म हाऊसवर स्पीकर आणि माईक होता त्यामुळे आम्ही कराओके करायचं ठरवलं आणि कराओके करून आम्ही खूपच मजा केलेली आहे. आणि आम्ही सध्या आहोत सोनगिरी फार्म्सच्या मचानवर. आणि मचानमधून व्ह्यू मस्त दिसतो. ते काही वॉटरफॉल पण दिसतात. जवळच इथून उल्हास नदी आहे. आणि तुम्ही बघू शकता सोनगिरी फार्म हाऊसचा व्ह्यू. इथे आम्ही लंच आणि डिनर केला. इथे मस्त पूल आहे. पूलमध्ये पण आम्ही खूप पूलचा आस्वाद घेतलाय, पूलची मजा घेतली खूप. आणि आमची एनके मंडळी परत घरी जाण्याची तयारी करताना. आणि इथे बघू शकता तुम्ही किती सुंदर असं दृश्य आहे. इथे दूरवर ट्रेन पण जाताना दिसत होती त्या दिवशी, पण आज दिसत नाही. सगळीकडे धुकं पसरलंय. आणि इकडची सांगायला गेलं तर सोनगिरी फार्म हाऊस बजेटमध्ये खूप चांगला असा ऑप्शन आहे. तुम्हाला जशी पब्लिक तुमची वाढतील तशी तुमचं रेट पण कमी होणार. आणि जेवण पण इकडचं चांगलं आहे, स्टेज पण चांगले आहेत आणि सगळं क्लीन आहे. वॉशरूम आणि आपल्याला राहायला दिलेले रूम्स पण क्लीन आहेत. तुम्ही अगदी आमचा जर व्हिडिओ बघून जाणार असाल तर नक्कीच जाऊ शकता सोनगिरी फार्म हाऊसला. आणि इथे वॉटरफॉल पण जवळ आहे. आम्ही वॉटरफॉल एक करण्याचा ट्राय केला, पण इकडच्या लोकल पब्लिकलाच जास्त माहिती नव्हता रस्ता, तर तो सक्सेसफुल होऊ नाही शकला. कारण पाऊस कमी होता म्हणून आम्ही वॉटरफॉल करायचा ट्राय केलेला. पाऊस असल्यावर आम्ही सांगतो की तुम्ही अवॉइडच करा वॉटरफॉलला वगैरे जाणं. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.